श्रीमंत राजे यशवंतराव होळकर या नावानं राज्यामध्ये धनगर समाजातील मुलांना वसतिगृह किंवा इंग्रजी शाळांना शिकण्यासाठी सरकारने एक योजना आणली। मात्र या योजनेचे बीड जिल्ह्यामध्ये 3-13 वाजताना पाहायला मिळतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मी सध्याला बीड जिल्ह्यातील श्री स्वामी गणेशानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तरडगाव संचलित बालानंदन वंश इंग्लिश स्कूल शिंगरवाडी फाटा या संस्थेवरती आहे। ही संपूर्ण संस्था आहे धनगर समाजातील मुलांना गोरगरिबांना शिकण्यासाठी या संस्थेचा लाभ दिला जातो, जे की यशवंतराव होळकर यांच्या नावाने संपूर्ण योजना चालली जाते। मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना खरंच सुविधा मिळतात का, इथे व्यवस्थित योजना दिल्या जातात का, पोषण आहार असेल त्याचबरोबर त्यांच्या आंघोळीचा प्रश्न असेल किंवा झोपण्याचा प्रश्न असेल आणि त्याचबरोबर जे की त्यांना पोषण आहार दिला जातो तो वेळेवर दिला जातो का, हे संपूर्ण चित्र आम्ही या ठिकाणी आता निरीक्षणात आणलेलं गेलं आहे। जी समोरची बिल्डिंग दिसती जी की 2 मजली बिल्डिंग आहे, त्याच्यातील या संस्था चालक आणि इथले जे काही प्रिन्सिपल आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की जी 2 मजली बिल्डिंग आहे त्याच्यामधला फक्त खालचा फ्लोर आमच्याकडे आहे, मात्र वरचा फ्लोर जे आहे ते वैयक्तिक कामासाठी दिला जातोय। मात्र काही इथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण बिल्डिंग जी आहे ती भाड्यावरती आहे, हे संपूर्ण जे भाडे जे आहे ते सरकार भरतंय, त्या योजनेमधून जे संपूर्ण पैसे दिले जातात। मात्र ह्या बिल्डिंगचा उपयोग जे आहे ते घरगुती कामासाठी करण्याचा देखील इथल्या काही नागरिकांनी आरोप केला गेलेला आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तरी संपूर्ण जी शाळा आहे किंवा हे वसतिगृह जे आहे संपूर्ण पत्र्याचं आहे। तर मोठं सोसायटीचं वारं आलं किंवा पाऊस पाणी वादळ झालं तर विद्यार्थ्यांची म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न ठिकाणी निर्माण होतोय आणि संपूर्ण विद्यार्थ्यांच्या जीवितासोबत खेळण्याचं देखील काम मोठ्या प्रमाणात केलं जातं, असा देखील गंभीर आरोप या ठिकाणी केला गेलेला आहे। आणि ज्या योजना दिल्या जातात त्या योजना दिल्या जात नाहीत किंवा जी योजनेमधले ज्या काही गोष्टी असतात ज्या बाबी असतात त्या दिल्या जात नाहीत। आणि विशेष पाहायला गेलं तर जो पोषण आहार असतो, ते पोषण आहारामध्ये देखील चिकन असेल, मटण असेल किंवा अंडा असेल किंवा दूध असेल हे पदार्थ जे आहे ते दिले जात नाहीत, असा गंभीर आरोप इथल्या संस्थाच्या ज्या विरोधामध्ये इथल्या नागरिकांनी केलेला आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी इथले काही नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, ज्यांनी हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले, समोर आणले। काय प्रकरण आहे सविस्तर सांगा। या शाळेचं धनगर समाजासाठी जे जिल्ह्यामध्ये शाळा आहेत त्यातली ही एक शाळा आहे बालनंदन इंग्लिश स्कूल शाळा। या शाळेला 3 वर्ष झालं धनगर समाजासाठी। 3 वर्षात आम्ही यांच्याबरोबर भरपूर काही गोष्टी मीटिंग केल्या, यांना गाव स्तरावर आम्ही यांच्याशी मीटिंग केल्या, यांना सांगितलं की बाबा शासनाचा JR आहे, आम्हाला तुमच्याकडून काही अपेक्षा नाहीत आणि काही तुमच्याकडून वैयक्तिक काय अपेक्षा, बाबा तुम्ही शासना JR पेक्षा वेगळं काय द्या, आमचे काय यांच्याशी भांडण नाही, पण यांच्याकडे शासनाचा JR पैकी कुठलंही काही नाही। पहिलं तर ही जमीन आहे ना माझं याच्या यांनी जो भाडेतत्व आता समोर दाखवलेला असेल कुठला 7-12 ह्याला जोडलेला आहे, ही फक्त 20 गुंठे जमीन आहे। 20 गुंठ्यात ग्रामीणला 4 एकर जमीन लागते। माझा आरोप आहे या शाळेवर की 4 एकर जमीन लागते, ती 4 एकर जमीन यांच्याकडे नाहीये, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट ही बिल्डिंग मध्ये सर्व खोटं दाखवलं जातं। खाली 4 रूम आहेत, 3 रूमच आता ऑफिस, एक तर डॉक्टरची आहे आणि एकच रूम ग्रंथालय, फक्त 3च रूम आता अवेलेबल आहेत या शाळेसाठी। त्या 3 असताना हे आहे हे प्लाउडची शाळा आहे, प्लाउड म्हणते त्याला, एक लात मारली तर पडती, मी दाखवतो ह्यांना, खाली 5 मारलेल्या आहेत लाकडाच्या आणि ते पत्र्याचं। ते हॉस्टेल तुम्ही बघितलं तुमच्या कॅमेऱ्यात, काय स्थिती मुलाची। आमचं म्हणणं एकच आहे, आमचे मुलं आहेत ते मेंढरा नाहीत। आज तुम्ही त्या मेंढरागत त्यांना तुम्ही वागणूक देताय, मेंढराच्या पलीकडे वागणूक देताय, आम्ही तरी मेंढीला तरी जपतोय। म्हणून आमचं शासनाला म्हणणं आहे, एक तर थेट मुलाच्या खात्यावर अनुदान द्या, नसता हे असे बोगस शाळा आणि हे भ्रष्टाचारी लोकांच्या हे यांचे राजकीय लोकांशी लागेमध्ये आहेत। आज बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज बघतोय, धनंजय मुंडे मंत्री होते त्या काळात ही शाळा भेटलेली बोगस, हे माझा बी आरोप आहे आणि तो आरोप सक्सेस आहे आमचा की धनंजय मुंडेच्या जवळचे लोक आहेत हे कुठेतरी राजकीय लागेबांधे करून हे लोक शाळा आणतात अशा आणि बोगस चालवतात। आज एक बी विद्यार्थी नाही शाळेत, रेल फॅक्ट मध्ये तुमच्या कॅमेऱ्यात घ्या, एक तर विद्यार्थी आहे का शाळेवर नाहीये। आणि हे सांगतात आम्ही हे देतो ते देतो, त्या टेबलवर बघा किती धुळे, हे फक्त शोध ठेवतात, त्या टेबलवर बघा किती धुळे, हे फक्त शोध ठेवतात। आणि दुसरा आरोप आमचा हे समाज कल्याणचे जे बी अधिकारी आहेत, प्रत्येक अधिकारी प्रत्येक शाळेकडून 20 ते 30 लाख रुपये घेतो आणि कुठेतरी बरबाटलेले हे अधिकारी आहेत ना, हे मॅनेज करून हे अशा शाळा बोगस चालवतात। जी सेवाभावी संस्था आहे यशवंतराजे होळकर यांच्या नावाने चालली जाते, धनगर समाजाचे विद्यार्थी याच्यामध्ये शिकले पाहिजेत, असं होतंय का इथं? बिलकुल होत नाही। आमचं तेच म्हणणं आहे, धनगर समाजाच्या नेत्याला बी मी चॅलेंज करून सांगतोय त्यांना या मीडियाच्या माध्यमातून, तुम्ही ज्या विधानसभेत तुम्हाला पाठवलं धनगर समाजाचं नेतृत्व करायला, तुम्ही हे नेतृत्व करू नका। कुठेतरी योजना दिल्यात, आदिवासीच्या धर्तीवर 22 योजना दिल्यात, त्या 22 योजनेतली ही एक
प्रामुख्याने आज मिळणारी योजना एवढीच आम्हाला, दुसरी योजना मिळत नाही. ही मिळती ही बोगस मिळती. म्हणून आम्ही आमचं शासनाला या मीडियाच्या माध्यमातून म्हणणं आहे की तुम्ही थेट अनुदान आमच्या विद्यार्थ्याच्या अकाउंटला द्या. अशा शाळेला भ्रष्टाचारी, त्याला जिथं पालकाला वाटेल तो योजना घेईल, त्याच्या अकाउंटला जातील, त्याला वाटेल बीडला शाळेत टाकायचा, मुंबईला टाकायचा, पुण्याला टाकायचा, तो 70,000 तुम्ही देताय ते अनुदान थेट खात्यावर द्या. अन्यथा असल्या शाळा बंद करा. आमचं म्हणणं आहे. आमचे जे मुलं शिकत होते जिल्हा परिषदला ते चांगले होते. आज तुम्ही जिल्हा परिषदला बघा, हे माझं गाव आहे शिंगारवाडी, ही शाळा आहे. ह्या शिंगारवाडी शाळेतले आम्ही पहिल्या वर्षी म्हणजे गेल्या 24ला आम्ही 100 विद्यार्थी होते. इथं 60-70 विद्यार्थी होते, 100च्या आसपास. आज एकही या शाळेत, पूर्ण गाव धनगराचं आहे म्हणून शाळा इथं आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या गावातला आज एकही विद्यार्थी नाही या शाळेत. आज जिल्हा परिषदला रिटर्न पोरं गेलेत. तुमचं गाव शंकरवाडी, ज्या गावामध्ये संस्था उभी केली तिथले किती विद्यार्थी तिथं? एक बी 3 विद्यार्थी तिथं, फक्त 3. आज इथले विद्यार्थी टीसी ऑनलाईन करून घेतले, काल ऑनलाईन करून टीसी वापस रिटर्न देत आहे. आणि ते ऑनलाईन केलेले विद्यार्थी बोगस दाखवत आहे. यांच्या घरातले लोक आज समाज कल्याण मध्ये बसलेले आहेत अधिकारी म्हणून, या संस्था चालकाच्या जवळचे, आणि ह्याला राजकीय वरद हस्तय म्हणून ह्या संस्था चालकाचा माजुरपणा चालू आहे. हा माजुरपणा आम्ही ह्याचा बंद केल्याशिवाय राहणार नाहीत. तू किती धमक्या दे. दुसरी विशेष पाहायला गेलं तर ज्या धनगर समाजाच्यासाठी योजना चालली जाते, इथं किती विद्यार्थी आहेत? तुम्हाला हे संपूर्ण प्रकार कधी उघडकीस आला किंवा या संदर्भात तक्रार वगैरे काही केलेली आहे? याच्या अगोदर आम्ही यांना तक्रार म्हणजे एक प्रामुख्याने बाबा नवीन संस्था आहे, 1 वर्ष आम्ही सोडलं, दुसरं वर्षासाठी बी यांना आम्ही यांच्याबरोबर इथं मिटिंग केलेलं, आमच्याकडे व्हिडिओ आहेत. आम्हाला शिव्या दिलेल्या गेटवर आमच्याकडे व्हिडिओ आहेत. मला शिव्या दिलेल्या गेटवर व्हिडिओ आहेत. इथं मिटिंग केलेले ह्यांच्या रोकडे सर आहेत, त्यांच्या बरोबर मिटिंग केलेले आमचे व्हिडिओ आहेत. दुसरा एक विषय विचारायचा आहे, इथं ज्यावेळेस तुम्ही इथं आलात संपूर्ण आम्ही प्रकार बघितलेला आहे. कोणत्या कोणत्या फॅसिलिटी दिल्या जातात? पोषण आहारामध्ये काय दिलं जातं, काय त्याच्या संदर्भात? पोषण आहारामध्ये इथं फक्त चपाती आणि डाळ काहीतरी दिल्या जाते, भाजी आहे का, ते बी थर्ड क्वालिटीचं जेवण असते, त्यात उत्कृष्ट काहीच नाही. आणि दुसरा त्या जेवणामध्ये माझा एक आरोप आहे, हे डॉक्टर आहे त्यांना माहिती आहे, त्यात एक पावडर टाकावं लागते. मी माझ्या भरपूर काही हॉस्टेलला मला माहिती आहे, माझा मुलगा हॉस्टेलला होता, आम्हाला तिथं माहिती झाली की त्यात एक पावडर मिळते, केमिकल असतं. आज एवढे मुलं आहेत ते फक्त 50 चपात्या 100 चपात्यावर भागतात का? ते केमिकल टाकलं तर ते कमी खात आहे आणि त्याची शरीर एकदम तंदुरुस्त दाखवतं, पण त्याच्या आतून पूर्ण हे असतं, पूर्ण आतून ते पूर्ण हे गेलेला असतो. हा एक प्रकार इथं चालतो, हे प्रामुख्याने चालतं, प्रत्येक हॉस्टेलवर चालतं. जेवायला काय ते आता तुम्ही बघितलं कॅमेऱ्यामध्ये काय आहे, काहीच नाही. तिथे चपाती आणि भाजी दाखवली. इथं चिकन दिल्या जात नाही, अंडे दिल्या जात नाही, फळं दिल्या जात नाही आणि दूध दिल्या जात नाही. ह्या गोष्टी एक प्रामुख्याने काहीच होत नाही तिथं. हे आमचा आरोप नाही तर सत्य आहे. फक्त मुलांना नाही. दुसरी गोष्ट, लहान लहान बालक आहेत, एक पहिलीला मुलगा म्हणजे 5 वर्षाचा, त्याला ह्या पूर्ण एवढ्या ग्राउंड मध्ये 24 तास इथं राहायचंय. त्याला याद राखा, मुलं बाहेरचे असतात, लांब लांबचे मुलं आहेत इथं. आज धनगर समाजाचे ते दाखवलेत ना त्यांनी, ते लांब लांबचे मुलं आहेत, तर त्या मुलांना दम दिला जातो. आमचं एवढंच म्हणणं आहे, त्यांनी तसं धमकी मुलांना जेलमध्ये राहिल्यासारखं हे करू नका. हे समोर तुमच्या कॅमेऱ्याच्या व्यवस्थित चाललं पाहिजे. हा समोर कॅमेऱ्याच्या ह्या बघा, जेल सारखं पडदे लावून, आणि रोज इथं टँकर समोर लहान लहान मुलांना कपडे धुवायला लावतात, गार पाणी देतात, गरम पाणी द्या. तुमच्याने होत नसेल तर तुम्ही संस्था बंद करा, आमचं म्हणणं आहे. पण तुम्ही तुमच्या पैसे कमवण्यासाठी, तुम्हाला मोठं होण्यासाठी तुम्ही कुणाच्या तरी मुलाचं किंवा कुठल्या तरी समाजाचं, आणि पहिला तर माझा आरोप आहे शासनावर, शासनाने ही योजना तात्काळ बंद करावा आणि थेट अनुदान मुलाच्या खात्यावर द्यावा. ज्याला जिथं शिकायचं ते शिकल, त्याच्या ह्यानी. नक्कीच हे संपूर्ण प्रकरण बघितलं गेलेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये असे भयंकर वास्तव आहे जे की सर्वसामान्य लोक असतील, ऊसतोड मजूर असतील किंवा कामगार असतील, ज्यांना मुलं शिकणं होत नाही आणि गरीब परिस्थिती असताना सरकारने एक योजना आणली श्रीमंतराजे यशवंतराजे होळकर नावानं. मात्र या योजनेचे बीड जिल्ह्यामध्ये देखील 3-3 वाजताना पाहायला मिळतात. ज्यावेळेस आम्ही ते आलो, काही ठिकाणी काही बाबी इथे निदर्शनास आल्या, काही ठिकाणी योजना दिली जाते, फॅसिलिटी दिल्या जातात. मात्र विशेष पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांना मटण असेल, चिकन असेल, अंडे असतील किंवा दूध असेल किंवा मग फळभाज्या असतील, ह्याच्यामध्ये एकदम म्हणजे घोळ आम्हाला ठिकाणी निर्माण झाला. आणि ज्या पद्धतीने आपण मेंढरं कोणतो त्या पद्धतीनं किंवा ज्या पद्धतीने जनावर कोणतो त्या पद्धतीने त्यांना झोपण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. आणि जी बिल्डिंगमध्ये विद्यार्थी राहतात ती बिल्डिंग देखील प्लाउडची आहे, असं देखील आता गंभीर आरोप इथल्या नागरिकांनी केलेला आहे. माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी इथले प्रिन्सिपल आहेत. सर, हे गंभीर आरोप होतात, नेमकं तुमचं म्हणणं काय?
सर हे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने सोयी सुविधा सर्व विद्यार्थ्यांना देत आहोत. या वैयक्तिक शिंगरवाडी पालकांचे मनोगत ऐकून घेण्याऐवजी प्रत्यक्ष आपण पालकांचे किंवा विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकून घ्यावे. यामध्ये तथ्यता तुम्हाला समजून येईल. मला एक प्रश्न करायचा आहे तुम्हाला की या ठिकाणी कोणत्या कोणत्या फॅसिलिटी दिल्या जातात? या ठिकाणी मुलांना शाळेचा युनिफॉर्म, दप्तर असेल, बॅग असेल, बूट असतील, ते सगळे किट दिले जाते. शैक्षणिक साहित्य दिले जातं. जेवणासाठी काय काय? जेवणासाठी त्यांना चपाती, भात, वरण भात, भाजी, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या दिल्या जातात. आठवड्यातून एक दिवस त्यांना चिकन, अंडी वगैरे दिले जातात. थांबा एक मिनिट. दुसरी गोष्ट याच्यामध्ये मला हे म्हणायचंय की दुसरी बाब म्हणजे जे मटण, चिकन तुम्ही म्हणतायत किंवा दूध म्हणताय, हे दिलं जातं का? हो, दिले जातं सर. कोणकोणत्या वर दिलं जातं? दूध आम्ही आठवड्यातून 2 दिवस देतो सर. आणखी मटण, चिकन? मटन, चिकन रविवारी देतो. आता श्रावण महिन्यात चालू असल्यामुळे देत नाही सर. ठीक आहे, श्रावण महिना, ठीक आहे. ते सगळं दिलं जातं का? हो, सगळं दिलं जातं. तुमच्याकडे पावत्या आहेत का? सर आता हे पावत्या आहेत आमच्याकडे. काही फोनपेचे ट्रान्झॅक्शन वगैरे आहेत. फोनपे आम्ही टाकतो. आणखी काय काय तुमच्याकडे? आमचे काही कर्मचारी जातात मटन वगैरे आणायला, आपण त्यांच्याशी बोलू शकतो. असं का? नक्कीच जे आरोप झालेले त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हे दिले जाते. मात्र आता हे दोन्ही बाजू जाणून घेत असताना जे प्रत्यक्ष आम्ही बघितलंय, जे विद्यार्थ्यांना आम्ही भेटलो, त्यांना काही विचारून घेतलं गेलं, काही पाहिलं गेलं, मात्र गंभीर बाब म्हणावी लागेल. या ठिकाणी मटण, चिकन किंवा अंडी किंवा दूध हे पदार्थ जे आहेत ते दिले जात नाहीत, असा गंभीर आरोप यांनी केलेला आहे. मात्र यांचं म्हणणं आहे ते दिले जातात. मात्र ज्यावेळेस पावत्याची विचारपूस केली, ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं त्यावेळेस दिलं जातं का? मात्र त्या पावत्या देखील त्यांच्याकडे आता उपलब्ध नाहीत. म्हणजे याच्यावरून दिसतंय की हे दिलं जातं का? नक्कीच. मात्र सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत, लोकांपर्यंत ही योजना पोहोचली गेली पाहिजे असं सरकारचं धोरण असताना मात्र हे कुठेही होताना दिसत नाही. आणि हे संपूर्ण जे बाबी आहेत थांबल्या गेल्या पाहिजे असं एक गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. आणि तात्काळ हे गंभीर प्रकरण थांबून जे पैसे आहेत ते पैसे चुकीच्या पद्धतीने जातात ते थांबवले गेले पाहिजेत आणि ते विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अकाउंटवर टाकले गेले पाहिजे, जेणेकरून ज्यांना जिथे शिकायचंय ते तिथे शिकू शकतात. मात्र यशवंतराजे होळकर यांच्या नावानं संपूर्ण राज्यामध्ये मोठी योजना चालली जाते. धनगर समाजासाठी विशेष म्हणजे ही योजना राबवली जाते. मात्र मराठवाड्यासह बीड जिल्ह्यामध्ये देखील या योजनेचे 3-4 वाजताना पाहायला मिळतात. मात्र जे संस्था चालक आहेत, जे संस्थेचे मालक आहेत, ते राजकीय असल्यामुळे राजकीय वरद असं वापरून हे संपूर्ण प्रकरण दाबलं जातं किंवा फायली दाबल्या जातात असा एक गंभीर आरोप इथल्या काही नागरिकांनी केलेला आहे. नक्कीच हे प्रकरण कधी थांबेल आणि याच्यावर कारवाई कधी होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास मी योगेश काशीद, साम टीव्ही, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.